हाय, मी निशानीच्याच लाईफ अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे सर्व काम आवरून झाले, 10:30 वाजले होते. माझ्याकडे शिवण क्लासला एक ताई येतात, ते आमच्या बिल्डिंगमध्येच आहे. त्यामुळे मग मी त्यांना कटिंगसाठी घरीच बोलवते, कारण मी पण ब्लाऊजचे कटिंग घरीच करून घेते. नंतर मग आम्ही शॉपमध्ये जातो. तेवढ्यात आमच्या शेजारच्या दोघीजणी ताई आल्या. एकीचा ॲक्च्युली त्यातील एकीचा ब्लाऊज शिकणाऱ्या ताईने त्या प्रॅक्टिससाठी त्यांच्या मापावरती शिवला होता. तो कसा बसला हे दाखवायला त्या आल्या होत्या. मग मी त्यांच्यासाठी छान सरबत बनवला, थोड्या गप्पा झाल्या आणि मग आम्ही शॉपमध्ये जायला निघालो. शॉप उघडले. मी काही हे संध्याकाळचं जाताना आवरून घेत नाही, सकाळचं आल्यानंतरच आवरून घेते. आवरून झालं मग अगरबत्ती, देवाची पूजा केली, अगरबत्ती लावली, नमस्कार करून मग कामाला सुरुवात केली. कस्टमरच्या जशा डिमांड असतात त्यानुसार मी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. आणि या क्षेत्रात म्हणजे तसे कुठल्या पण क्षेत्रात जेवढं शिकल तेवढं कमीच असते. नवीन कोणती फॅशन आली किंवा कोणता ट्रेंड आला की तो शिकूनच घ्यावा लागतो. तर मी दिवसाचा पूर्ण व्हिडिओ घेऊ शकत नाही, कारण खूप लाँग होईल. व्हिडिओच्या शेवटी मी नक्की सांगेन की मी किती ब्लाऊज शिवले. तर संध्याकाळचे आता 5 वाजले होते. तर मग आमचा चहा आला. मग आम्ही चहा घेतला, जरा बरं वाटायला लागलं. तर बघा आज किती ब्लाऊज शिवले. तर हा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज होता, त्याला ऑलरेडी रेडीमेडच गळा होता, त्यानुसारच मग हा शिवला ब्लाऊज. तर हा दुसरा, याला पुढून आणि पाठीमागून व्ही-नेक केला होता आणि पफ बाही केली होती. तर हा बघा फोरटक्स शिवला होता, पाठीमागून व्ही-नेक आणि खाली बो केला होता. हा पण छान वाटत होता. आणि हा सिम्पल प्रिन्सेस केला होता, पुढे व्ही-नेक आणि पाठीमागे गोलगळा केला होता. तर जसे कस्टमर बोलतील त्यानुसारच ब्लाऊज मी शिवून घेते. तर असे एकूण 4 ब्लाऊज आज शिवून झाले होते. तर तुम्हाला कसे वाटले हे ब्लाऊज कमेंट करून नक्की सांगा. तर संध्याकाळचे 7:30 वाजले होते. त्यानंतर मग मी शॉप बंद करून घरी निघाले. खूप कंटाळा पण येतो, पण आपण स्वतःचं असं काहीतरी करतो त्याचं समाधान खूपच असतं. आपली स्वतःची अशी वेगळी ओळख असली पाहिजे, काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे असं मला म्हणजे वाटतं. प्रत्येकजण जीवनात संघर्ष करतच असतो. जीवनात संघर्ष असल्याशिवाय पण माणूस घडत नाही. तर मी घरी आले, फ्रेश होऊन भाजी टाकली आणि भाकरी करायला घेतल्या. भाकरी झाल्या की लगेच आम्ही जेवायलाच बसलो. तर आज केली होती शेवग्याची शेंग. जेवण झाले मग लगेच भांडी घासून कट्टा आवरून घेतला, जरा रिलॅक्स झाले. मग आयुषबरोबर एक चेसचा डाव खेळले आणि हारले पण. तर ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ, भेटूया पुढच्या व्हिडिओ.